दोन बंधूंच्या वचननाम्याला ते म्हणतात घोटाळेनामा आहे, हा जुमलानामा आहे, असं सगळं टीका होते. भाजपचा जो वचननामा आहे ना तो गजरा वाटप वचननामा आहे, फेकू वचननामा आहे. आणि ठाकरेंचा जो वचननामा आहे आम्ही करून दाखवलेला वचननामा आणि पुढे काय करणार तो वचननामा आहे. विकासाने आधी विकासाची त्यांना व्याख्या तरी माहिती आहे का भाजपाला? फक्त इकडचा माणूस इकडे उचलून आणि तिकडचा माणूस तिकडे घे आणि आयत्या दुसऱ्या लोकांच्या जीवावर पक्ष चालवला आहे. स्वतःच्या जीवावर काही चालवत नाही, स्वतः जीवावर काही कार्य करत नाहीत. आयती उद्धव साहेबांनी एपडी केलेली मोडून तिकडे लाईट लाव तिकडे रंगरोडी कर अशा प्रकारे काम केलं. कोस्टल रोड आम्ही बनवलेला आहे. कोस्टल रोडचं सर्व श्रेय उद्धव साहेब ठाकरे यांनाच जातं आणि शिवसेनेलाच जातं. आता ते म्हणतात की काय नाही, दोन बंधू एकत्र आले किंवा मराठी माणसासाठी असं नाही, असं नाहीये. एकत्र होऊ नये म्हणून त्यांनी किती हे केलेलं षडयंत्र. कधी कधी हे भेटायला यायचे, काय ते देवेंद्र फडणवीस भेटायला यायचे, कधी कधी उपमुख्यमंत्री शिंदे भेटायला यायचे. हे कारण आहे. मुंबईच्या गळ्याला जर कोणी नख लावलं तर आम्ही बलिदान द्यायला तयार आहे. आणि या भाजपाचे जो भ्रष्टाचारी गुंडांची पार्टी झाली, भाजप पैशाच्या जोरावर जे म्हणत होते पार्टी विथ डिफरन्स, MIM सोबत सुद्धा युती करायला लागले. अहो आम्ही जर इलेक्शनला वोट नाही दिलं तर बिनविरोध कसं काय? हा कुठला नाही म्हणजे आमच्या मतदानावर डल्ला मारायचा, म्हणजे आम्ही मतदान द्यायचं, निवडून द्यायचं आणि तुम्ही दुसरीकडे उडी मारायची. तुम्हाला जर जायचं असेल तर तिथे राजीनामा द्या आणि मग जा कुठे जायचं तिकडे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रवती. सध्या हळूहळू करून मोठ्या प्रमाणात जी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती शिवतीर्थावरती आपल्याला पाहायला मिळते. तिथे सध्या आपल्याबरोबर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत. सर, कुठून आलात? आम्ही कांजूरमारून आलो सर्वजण. आणि आज उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आले. हे सर्व शिवसैनिक मनसेसैनिकांची एक आग्रहाची विनंती होती. त्या विनंतीला आज ऐतिहासिक वळण मिळालेलं आहे. आज ऐतिहासिक सभा होणार आहे. या सभेचे साक्षी होण्यासाठी आम्ही सर्व एक वाजत गाजत आलेलो आहोत. अगोदर टीका होत होती की दोन बंधू एकत्र येत नाही. आता एकत्र आल्यावर म्हणतात की कशाला एकत्र आले, म्हणजे गरज होती म्हणून. विरोधकांचं ते कामच आहे टीका करणं. त्या टीकेला आम्ही इतकं महत्त्व देत नाही. आधीही दिलं नाही, आताही देत नाही. ठाकरे बंधू हे मराठी माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणारा एकमेव कवच आहे. आणि आम्हाला खात्री आहे की ह्या मुंबई महानगरपालिकेत आम्ही ऐतिहासिक विजय मिळवू आणि विरोधकांचं जे काय तोंड बंद करायचं ते आम्ही या विजयातूनच करू. हाती घेतलेला आहे बॅनर. मराठी माणसाचा कवच म्हणजे ठाकरे सुरक्षा. कारण मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणार आणि मराठी माणसांच्या मागे खंबीरपणे उभं राहणार सध्या फक्त ठाकरे घराणंच आहे. बाकी इतर कोणाला त्याच्याशी काही घेणं देणं उरलेलं नाही. कुणालाच घेणं देणं. देणं. इकडे तुम्ही काय अपेक्षित करताय? दोन ठाकरे बंधूंनी काय संबोधित केलं पाहिजे मराठी माणसाला? दोन ठाकरे बंधूंनी मराठी माणसं एकत्र राहावीत यासाठी नक्कीच ते पाऊल उचलतील आणि मुंबई अबाधित राहील. मुंबई तोडण्याचा जो विरोधकांचा जो डाव चालू आहे, सत्ताधाऱ्यांचा जो डाव चालू आहे, तो डाव ते कधीच त्यांचा सफल होऊ देणार नाही आहेत. हे नक्कीच आम्हाला त्या गोष्टीची खात्री आहे. त्या दोन बंधूंच्या वचननाम्याला ते म्हणतात घोटाळेनामा आहे, हा जुमलानामा आहे, असं सगळं टीका होते. भाजपचा जो वचननामा आहे ना तो गजरा वाटप वचननामा आहे, फेकू वचननामा आहे. आणि ठाकरेंचा जो वचननामा आहे आम्ही करून दाखवलेला वचननामा आणि पुढे काय करणार तो वचननामा आहे. या दोन गोष्टींमध्ये फरक आहे, त्यांच्या वचननाम्यामध्ये आणि आमच्या वचननाम्यामध्ये. भाजप म्हणते आम्ही मुंबईचा विकास करणार आहोत आणि ठाकरे बंधूंनी काही विकास केलेला नाही असं म्हणतात. नाही, विकासाने आधी विकासाची त्यांना व्याख्या तरी माहिती आहे का भाजपाला? फक्त इकडचा माणूस इकडे उचलून आणि तिकडचा माणूस तिकडे घे आणि आयत्या दुसऱ्या लोकांच्या जीवावर पक्ष चालवला आहे. स्वतःच्या जीवावर काही चालवत नाही, स्वतः जीवावर काही कार्य करत नाहीत. आयती उद्धव साहेबांनी एपडी केलेली मोडून तिकडे लाईट लाव तिकडे रंगरोडी कर अशा प्रकारे काम केलं. कोस्टल रोड आम्ही बनवलेला आहे. कोस्टल रोडचं सर्व श्रेय उद्धव साहेब ठाकरे यांनाच जातं आणि शिवसेनेलाच जातं. कशा प्रकारे हे म्हणू शकतात? ते म्हणतात आम्ही पूर्ण केलं. पूर्ण होत नव्हतं की त्या जागेची सुरुवात, त्या जागेची संकल्पना ही सर्व ठाकरे आणि उद्धव साहेबांनीच केली आणि सुरुवात ही नारळ त्यांनीच फोडला. मध्यंतरी काय कारणास्तव त्यांना जर काय
सत्तेत यायला मोका मिळाला असेल आणि श्रेय लाटत असेल तर ते जनतेला पूर्ण माहिती आहे हे काम कोणी केलं आहे आणि कार्य कुणाचं आहे हे जनतेला सांगायची गरज नाही. जनतेला पूर्णतः माहिती आहे की ही सर्व कामं शिवसेनेने केलेली आहेत आणि शिवसेनेच्या आतापर्यंतच्या महानगरपालिकेच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत. दोन्ही तुम्ही बॅच लावलेले दोन्ही- आहेत. दोन्ही. काय आनंद आहे तुमचा? लय आनंद आहे, लय मोठा आनंद हा. आहे. एकत्र दोघे भाऊ आले हे पूर्वीच यायला पाहिजे होते. हा. म्हणजे 15-16 वर्षापूर्वी जे वेगळे झाले होते ते ज्यावेळी उद्धव साहेबांना हे सोडून गेले गद्दार सेना त्यावेळी त्यांनी उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांनी एकत्र मिटिंग घेऊन अगोदर यायला पाहिजे होतं. लय मजा आली असती. त्यांची मदत झाली नसती असं हे घडवायची. पण आता ते म्हणतात की काय नाही, दोन बंधू एकत्र आले किंवा मराठी माणसासाठी असं नाही, असं नाहीये. पोस्टल रोड तुम्ही म्हणता हे आदित्य ठाकरे आणि नियोजित परत सर्व दिलेलं काम उद्धव ठाकरेंनी दिलेलं त्यांनी तेवढं उद्धव साहेबांना चान्सच कुठे मिळाला मुख्यमंत्री पदाचा हे पाहण्यासाठी 5 वर्षाचा. तो करोना आला त्याच्यामध्ये सगळे वांदे झाले. त्याच्यानंतर त्यांचं आजारपण उद्धव साहेबांना चान्सच मिळाला नाही म्हणून हे सगळं यांचं फावलं. बरं, आता दोन मराठी बंधू जे आहेत, मराठीच्या मुद्द्यासाठी दोन बंधू जे आहेत ते एकत्र आलेत, मात्र मुंबईवरती याचा काही फरक नाही पडणार असं म्हटलं. खरंच पडेल की नाही पडणार नाही. जे समजदार पडणार नाही. नाही फरक पडणार नाही. जे मराठी दोन बंधू एकत्र आले फरक पडणार नाही असे ते म्हणतायत. हा, ते म्हणून दे त्यांना ते बोलणारच. ते त्यांच्याकडे आता हे एकत्र होऊ नये म्हणून त्यांनी किती हे केलेलं षड्यंत्र. कधी कधी हे भेटायला यायचे काय ते देवेंद्र फडणवीस भेटायला यायचे, कधी कधी उपमुख्यमंत्री शिंदे भेटायला यायचे. हे कारण आहे. त्याने काय मुळात यांना भेट करायची नव्हती. ते वेगवेगळे बातम्यांचा जो आहे तो एक चार्ट जो आहे ते घेऊन आलेत. काय म्हणाल याच्यावर? काही नाही, माझं एवढंच म्हणणं आहे का मराठी माणसाने 100% मतदान करून सेना आणि मनसेला निवडून द्यावं. आणि मुंबईचं जे अस्तित्व आज धोक्यात आलं आहे, मुंबई परप्रांतीयांच्या घशात चालली आहे आणि मुंबई वेगळे करण्याचा डाव अमित शहा खेळत आहे. पण त्याला एकच आठवण देतो का आम्ही त्या मोरारजी देसाईच्या तांगड्या तोडल्या होत्या आणि अमित शहाच्या पण तोडायची तयारी आहे. मुंबईच्या गळ्याला जर कोणी नख लावलं तर आम्ही बलिदान द्यायला तयार आहे. आणि या भाजपाचे जो भ्रष्टाचारी गुंडांची पार्टी झाली, भाजप पैशाच्या जोरावर जे म्हणत होते पार्टी विथ डिफरन्स, पण घोर MIM सोबत सुद्धा युती करायला लागले. तिकडे अंबरनाथमध्ये काँग्रेसचे नगरसेवक फोडले, तिकडे नाशिकमध्ये तो महाजन पैशाच्या जोरावर तो दुसऱ्या पक्षातले लोक निवडणुकीच्या काळात आपल्या याच्यात घेतले. यांना यांच्या स्वतःच्या पक्षातले लोक असताना दुसऱ्या पक्षातले लोक घेण्याची काही गरज नाही. आज जे निष्ठावंत लोक आहेत ते सुद्धा ह्या लोकांना शिव्या घालतात. ते फडणवीसला शिव्या देतात, भाजपचे लोक गिरीश महाजनला शिव्या देतात, अमित शहाला देतात का आम्ही 50 वर्ष घातले या पक्षामध्ये आणि ऐन वेळेस तुम्ही दुसऱ्या पार्टीतले लोक घेऊन आमचा बळी देत आहे. हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे बाकीच्या लोकांच्या बुडामध्ये आग लागलेली आहे. मराठी माणसं एकत्र झाली आहे. पहिला कसं हे मराठी माणसं इकडे अर्धी तिकडे असं होतं, त्याच्यामुळे ते फावायचं त्यांना. आणि आता ह्यांचे मुद्दे काय आहेत? बिनविरोध. अहो, आम्ही जर इलेक्शनला वोट नाही दिलं तर बिनविरोध कसं काय? आज एकनाथ शिंदे आम्ही त्याच्या तोंडावर बोलतो, जन्म पण नव्हता झाला शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना शिकवायची. आमच्या बाळासाहेबांचं धनुष्यबाण, आम्ही त्यावेळेस लहान शाळेतले विद्यार्थी असताना धनुष्यबाण, हा माझा धनुष्यबाण. तुझ्या वडिलांचं नाव लाव ना, तू बाळासाहेबांचं नाव कशाला लावतो? त्याच्यात जर हिंमत असेल तर. इकडे FD वरती डल्ला मारणाऱ्या भाजपला मतदान करू नका असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. FDचा काय मुद्दा तुम्हाला मांडू इच्छितात तुम्ही? ह्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगली BMC म्हटली तर आपली मुंबई महानगरपालिका. ह्याच्यामध्ये 92,000 करोड रुपये उद्धव साहेबांनी ठेवी म्हणून ठेवली होती. ही ठेवी सर्वसामान्य लोकांसाठी होती. त्या ठेवीवरती जवळजवळ 12,000 ते 15,000 करोड रुपये ह्या लोकांनी विकासाच्या माध्यमातून बाहेर काढली आणि विकास तर दिसतच नाही. यावरून असंच सिद्ध होतंय की यांचा फक्त डल्ला हा विकासावर नसून हा भ्रष्टाचारावरती आहे. फडणवीस म्हणाले की FD काय चाटायला ठेवलेले आहेत का? नाही, FD ही
लोकांच्या विकासासाठी असते. जसे आमच्या BMCचे पाण्याचे प्रकल्प आहेत, आमच्या BMCचे जसे मेडिकल कॉलेज आहेत, नर्सिंग कॉलेज आहेत, तसे त्याच प्रकारे लोकांचे रस्ते, गटारे आणि अनेक सुखसोयी आहेत, त्यासाठी ते ठेवलेले आहेत. त्यांनी डल्ला मारण्यासाठी का कमिशन बेसिसवरती ह्या FD ठेवलेल्या नाहीत. ह्या लोकांच्या विकासासाठी ठेवलेल्या FD आहेत आणि ह्या विकासासाठीच वापरल्या आल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे भावना जे आहे ते प्रत्येक आता ठाकरेंचे शिवसैनिक असतील किंवा मनसेचे शिवसैनिक असतील, दोन्ही मिळून मुंबईच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करतायत. मात्र तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.